हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. ज्ञानानंद. ज्ञान. लेखाचा विषय आहे ज्ञानानंद. ज्ञान अधिक आनंद. यास्तव सर्वप्रथम ज्ञान याचा अध्यात्माला जो अपेक्षित अर्थ आहे तो जाणून घेऊ. अध्यात्मात ज्ञान याचा अर्थ आहे आत्मज्ञान. फक्त आत्मज्ञान. आध्यात्मिक ज्ञान सोडून इतर ज्ञानाला भौतिक ज्ञान असे अध्यात्मात म्हटले जाते. अन्य कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाला अध्यात्मात ज्ञान म्हणत नाही. एकमेव आत्मज्ञान सोडून अन्य कोणत्याही ज्ञानाला अध्यात्मात अज्ञान असे म्हणतात. भौतिक ज्ञान कितीही असले, कितीही उच्च असले तरी ते भौतिक दृष्टिकोनामधून उच्च असते. अध्यात्मात भौतिक ज्ञान गौण आहे, दुय्यम आहे, अज्ञान आहे. अध्यात्मात भौतिक ज्ञान अनावश्यक आहे असे नाही, तर ते इतर अनेक गोष्टींसारखे देह जीवित ठेवण्यासाठी, देह जीवित ठेवण्यापुरतेच गरजेचे आहे. भौतिकाचा उपयोग करून देह जीवित ठेवायचा आणि त्या देहाचा उपयोग करून अध्यात्म प्राप्त करायचे. या दृष्टिकोनातून गरजे इतकेच भौतिक उपयुक्त आहे. भौतिक मिळवणे हा मानवी जीवनाचा हेतू नाही, ते साध्य नाही. अध्यात्म प्राप्त करणे हा मानवी जीवनाचा एकमेव हेतू आहे आणि त्यासाठी एक उपकरण, साधन म्हणून भौतिक ज्ञान वापरायचे आहे. भौतिकाचा उपयोग अतिउच्चपदी पोचण्यासाठी हा इतकाच मर्यादित आहे. भौतिकाला महत्त्व हे इतकेच द्यायचे आहे. इतकेच नव्हे तर भौतिक ज्ञान प्राप्त झालेला त्या भौतिक ज्ञानात जर रत राहिला, गुरफटून राहिला, अडकून राहिला तर ते भौतिक ज्ञान अतिउच्चपदी पोहोचण्यात अडचणीचे आहे. कारण भौतिकाच्या उपभोगांच्या मोहपाशात तो अध्यात्म प्राप्त करणे सोडतो आणि पुढे त्याविरुद्ध वर्तन करतो. भौतिकात आकर्षित झालेला कधीही अतिउच्चपदी पोहोचणे शक्य नाही. बहुतांशी वेळा अशाची अधोगती होत असते. तो आणखी गर्तेत जात असतो. त्याचा प्रवास उलट मार्गाने होत असतो. याचा अर्थ तो ज्ञानाऐवजी अज्ञानाकडे प्रवास करतो. म्हणून भौतिक ज्ञानाला अज्ञान असे म्हटले जाते. अल्कोहोल आवश्यक असल्यास आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात घेतल्यास ते शरीराला औषधी आहे. परंतु अल्कोहोल विनाकारण अनावश्यक असताना आणि किंवा प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास ते हानिकारक आहे. ते नशा आणणारे आहे. त्याला व्यसन असे म्हणतात. याचप्रमाणे भौतिक ज्ञान अध्यात्मात साध्य करण्यासाठी अत्यावश्यक इतकेच वापरायचे आहे. त्या पलीकडे ते वापरायचे नाही. तसे ते वापरल्यास ते देहासाठी, उपभोगांसाठी वापरले जाते. त्याच्या वापरण्याचा हेतू बदलतो. ते भलतीकडेच मानवी जीवनाच्या हेतूच्या उलट दिशेला घेऊन जाते. म्हणून ते अज्ञान आहे. भौतिक ज्ञान हे भौतिकाच्या दृष्टिकोनामधून कितीही उच्च असले तरीही ते शेवटी अन्न, वस्त्र, निवारा या सभोवती फिरत असते. कितीही कुशाग्र बुद्धी वापरून फार कौशल्याने भरपूर कष्ट घेऊन एखादा भौतिक शोध जरी लावलेला असला आणि तो कितीही उपयुक्त असला तरीही असा शोध शेवटी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा याकडे घेऊन जातो. त्यायोगे भौतिक आयुष्य जगणे सुकर होते. या पलीकडे त्याची मजल जात नाही. ते भरपूर भौतिक प्रवास करते, परंतु ते कधीही आत्मयात्रा करत नाही. मानवी जीवनाचा आत्मप्राप्ती, मुक्ती प्राप्त करणे हा जो अंतिम आणि एकमेव हेतू आहे त्याकडे ते कधीही घेऊन जात नाही. यामुळे ते अज्ञान आहे, महाघातक आहे. अन्न, वस्त्र, निवारा मिळविण्यासाठी कुशाग्र, तीव्र, अतिप्रगल्भ बुद्धी लागत नाही. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादी मनुष्येतर प्राणी जगतही अन्न, निवारा मिळवितात. त्यासाठी लागणारी आवश्यक ती अल्प स्वल्प बुद्धी त्यांनाही आहे. मानव जर त्यांच्यासारखेच अन्न, वस्त्र, निवारा हेच मिळविण्यात धन्यता मानत असेल तर त्याच्यात आणि पशु, पक्षी, किडे, मुंग्या यांच्यात फरक काय राहिला? मग त्यासाठी मानवाला भगवंत श्रींकडून वरदान असलेली कुशाग्र, तीव्र, अतिप्रगल्भ बुद्धी काय कामाची?
निश्चितच या असाधारण बुद्धी देण्यामागे भगवंत श्रींचा काहीतरी निराळा हेतू आहे. ही अशी बुद्धी मानवेतर प्राण्यांप्रमाणेच वापरायची असेल तर ते मानवाचे अज्ञान आहे. त्या बुद्धीचा तो दुरुपयोग आहे. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे, जो आत्मस्वरूप झाला आहे, त्याने मानवी जीवनाचा सत्य अर्थ अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून जाणला आहे. त्याने त्याला असलेल्या असाधारण बुद्धीचा भगवंत श्रींना अपेक्षित असा सुयोग्य उपयोग केला आहे. त्याला मानवी देहाचा योग्य अर्थ उमजला आहे. त्याला मानवी जीवनाचे यथार्थ आकलन झाले आहे. अध्यात्माच्या दृष्टीने हेच ज्ञान आहे. आनंद. ज्ञान याचा अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून अर्थ जाणून घेतल्यावर आता लेखातील जो दुसरा शब्द आहे आनंद, त्याचा अर्थ अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून समजावून घेऊ. कारण आनंदाबद्दल आपले अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाल्याशिवाय आपली अध्यात्मात प्रगती होणे शक्य नाही. अनेक जण आनंद नसलेल्यात आनंद झाल्यासारखे मानतात आणि त्यांची प्रगती तेथेच थांबते. आनंद निर्लेप आहे, निर्भेळ आहे, निरपेक्ष आहे. यामुळे त्याच्या विरुद्ध अर्थी काहीही नाही. आनंद त्याचा तो होत असतो. आनंदासाठी कारण लागत नाही. तो अद्वैत आहे, स्वयंभू आहे. यास्तव आनंद आत्मसन्निध आहे. एखाद्या कृतीमुळे, घटनेमुळे जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा ती कृती, ती घटना ठिणगीसारखे काम करते आणि त्यायोगे आपल्यातील आनंद प्रगट होतो. त्यामुळे ती कृती, ती घटना आपल्याला आत्मयात्रेला घेऊन जाते, आत्मप्राप्ती करून देते, आत्मज्ञानी करते. आपल्याला आनंद शोधावा लागत नाही. आपल्याला आनंद निर्माण करावा लागत नाही. आपल्याला आनंदासाठी कोठेही जावे लागत नाही. कारण आपण मुळातच आनंद आहोत, आनंदमय आहोत, आनंद स्वरूप आहोत, आनंदाचे झाड आहोत. परंतु दुर्दैवाने आपल्याला आपल्या या आनंदमय स्वरूपाची ओळख नसते. यामुळे आपण स्वतः आनंदात जीवन जगत नाही आणि इतरांना आनंद देत नाही. आपण सदा सर्वदा आनंदात असतोच, परंतु आनंदाची ओळख नसल्यामुळे आपण दुःखी होतो आणि इतरांनाही दुःखी करतो. वास्तवात आपण सदानंदी राहून सर्वांना आनंदाचे सिंचन घालू शकतो. आनंद ही भावना नाही, आनंद ही आपली नैसर्गिक स्वाभाविक अवस्था आहे. भौतिकामुळे भावभावना निर्माण होतात. यामुळे आनंद भौतिकाच्या अतीत पलीकडे आहे. भौतिकात आपल्याला दुःख होत असते आणि त्या दुःखामधून काही अवधी थोडा वेळ दूर झाल्यावर आपल्याला सुख मिळते. ते अल्पकाळ टिकते आणि आपण पुन्हा दुःखी होतो. अशा प्रकारे आपल्या आयुष्यात दुःख आणि सुख असा आटापाट्यांचा खेळ सतत सुरू असतो. या सुखदुःखामुळे आपण आपल्या आनंदावस्थेला विसरून गेलो आहोत. इतकेच नव्हे तर कित्येक वेळा आपण गैरसमजुतीने सुखालाच आनंद मानतो. आनंदाला काहीही छटा नाहीत, कंगोरे नाहीत. यामुळे आनंदाला अन्य पर्यायी समानार्थी शब्द उपलब्ध नाही. आनंद हा फक्त आनंदच असतो. तो एकटा स्वयंभू आहे. अनेक वेळा आपल्याला सुख होते आणि आपण त्यालाच आनंद मानतो. वास्तवात त्या सुखाच्या छटा असतात. सुख, दुःख आणि आनंद आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊ. आपला देह जीवित राहण्यासाठी आपल्याला ज्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टीची आवश्यकता असते, ह्या गोष्टी भरपूर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या गोष्टींना अनेक पर्याय आहेत. उदाहरणार्थ आपल्याला देह जीवित ठेवण्यासाठी अन्न लागते. हे अन्न अनेकविध उपलब्ध आहे. किंवा आपल्याला थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण होण्यासाठी वस्त्र लागते. ही वस्त्रे अनेकविध उपलब्ध आहेत. यातील काही गोष्टी आपल्याकडे असतात. यामुळे आपल्याकडे असलेल्या गोष्टींपेक्षा आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचीच यादी नेहमीच फार मोठी असते. आपल्या भौतिक स्वभावाप्रमाणे आपल्याकडे असलेल्या गोष्टींपेक्षा आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचे आपल्याला विलक्षण आकर्षण असते.
यामुळे आपल्याकडे जे नाही ते आपल्याला मिळावे अशी एक स्वाभाविक ओढ आपल्यात असते. अशा प्रकारे आपल्याकडे जे नाही त्याचे आपल्याला दुःख होत असते. जे मिळवणे आपल्याला काही कारणास्तव शक्य नसते त्याबद्दल आपण मनात झुरत राहतो आणि त्याचे आपल्याला सतत दुःख होत असते. जे मिळवणे आपल्या आवाक्यात असते ते मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यात यश आले की आपले दुःख दूर होते आणि आपल्याला आपण सुखी झाल्याची भावना होते. परंतु ती वस्तू वापरली की त्याची नवलाई संपते आणि आपल्याकडे नसलेल्या अन्य वस्तू आपल्याला खुणावू लागतात. त्यामुळे ती वस्तू मिळाल्यामुळे झालेले सुख अल्पावधीत क्षीण होते आणि आपण पुन्हा दुःखी होतो. एखादी कृती किंवा घटना होण्याआधी आपण आनंदात असतो. ती कृती किंवा घटना झाली तरीही आपण मूलभूत आनंदावस्थेत फरक होत नाही. कृती किंवा घटना चांगली आहे म्हणून आपल्या आनंदात भर होत नाही किंवा ती कृती किंवा घटना वाईट आहे म्हणून आपल्या आनंदात घट होत नाही. तसेच ती कृती किंवा घटना होऊन गेली म्हणून आपला आनंद क्षीण होत नाही. आपली आनंदावस्था अबाधित असते. नवीन बाळ जन्माला आले म्हणून आपण आनंदाने उचंबळून येत नाही. आपण इतकेच समजतो की एक जीवात्मा त्याचे संचित संपविण्यासाठी या विश्वात प्रवेश करता झाला. आनंद आहे. तसेच कोणाचे देहावसान झाले म्हणून आपली आनंदावस्था ढळत नाही. आपण इतकेच समजतो की एका जीवात्म्याची येथील संचित संपविण्याची यात्रा संपन्न झाली आणि आता त्याने पुढील यात्रेला प्रस्थान ठेवले आहे. आपली आनंदावस्था अबाधित असते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल जे सांगितले जाते ते येथे पाहण्यासारखे आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 106 वर्षे आयुष्य लाभले. ते जेव्हा 104 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या मोठ्या पुत्राचे त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी देहावसान झाले. त्यावेळी महर्षी धोंडो केशव कर्वे इतकेच म्हणाले होते की त्यांचे वय झाले होते ते पुढील यात्रेला निघून गेले. सुखाच्या अनेक छटा असतात त्या आपल्याला आनंदाचा आभास निर्माण करतात. वास्तवात त्या सौख्याच्या छटा असतात. उदाहरणार्थ आपण एखाद्याकडे एखादी वस्तू पाहतो तोपर्यंत ती वस्तू आपल्याकडे असावी असे आपल्याला कधीही वाटलेले नसते. परंतु ती वस्तू त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्यात आकर्षण, मत्सर, द्वेष निर्माण होतो. आपण इरेला पेटतो आणि ती वस्तू मिळवितो. त्यावेळी ती वस्तू मिळाल्यामुळे जी भावना आपल्यात निर्माण होते तो आनंद नसतो तर ईर्ष्यापूर्ततेने झालेला तो हर्ष असतो. ती सौख्याची छटा असते. अशा प्रकारे सौख्याच्या अनेक छटा आपल्याला आनंदाचा आभास निर्माण करतात. काही कालावधीनंतर तो हर्ष क्षीण होतो आणि मग त्यावेळी आपल्या लक्षात येते की तो आनंद नव्हताच. हरिओम.